नेते यांना एक एक म्हणजे जसं मोदी साहेब सांगताय की 400 पार आणि महाराष्ट्रामध्ये 45 पार, तर मला असं वाटतं का त्यांना एक एक खासदार प्रत्येकाला महायुतीतला हा गरजेचा आहे आणि म्हणून ते इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या उमेदवारालाच त्या ठिकाणी उमेदवारी मिळते. दोनदा तुम्ही निवडून आलेला आहात, तर तिसऱ्यांदा संधी द्यायला का त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय? काही विषय हे राज्यस्तरीय असतात आणि म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊन त्यामध्ये कुठल्याही पक्षाला न दुखावता हे निर्णय घेतले जातील आणि म्हणून निश्चित मला असं वाटतं का सकारात्मकपणे नाशिकचा निर्णय या ठिकाणी होईल. पण या संदर्भामध्ये खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की मेरिटवर उमेदवारी द्यावी, मेरिटच्या आधारावरच उमेदवारी मिळणार असा विश्वास देखील हेमंत गोडसेंनी व्यक्त केलेला आहे. हेमंत गोडसेंनी ही दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वी देखील ठाण्याच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं होतं. हेमंत गोडसे सातत्यानं उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मेरिटच्या आधारावर उमेदवारी मिळणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.